नमस्कार मित्रांनो, शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। हे पाहू शकता आपला आजचा महावितरण ब्लॉक क्रमांक 11 आहे मित्रांनो। आपल्याला 365 दिवस बनवायचे आहेत। आता हे पाहू शकता आपण निघालो आहोत, तर आसनावरती पाहू शकता खूप मोठ्या पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो। हे पाहू शकता 2 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे। हे पाहू शकता आता सबस्टेशनला आलो आहोत मित्रांनो आपण। एवढं पाऊस चालू असताना सुद्धा मित्रांनो आपले संपूर्ण फीडर 6 मित्रांनो चालू आहेत आणि व्यवस्थित चालत आहेत मित्रांनो। कारण आम्ही ट्री कटिंग जे असते ते आम्ही चांगल्या पद्धतीने करून घेतलेली आहे मित्रांनो। त्यामुळे 6 फीडर आमचे एकदम एवढ्या पावसात आणि वाऱ्यात सुद्धा व्यवस्थित चालत आहेत मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचा पॅनल बोर्ड आहे मित्रांनो, 33 kV LN kV। हे पाहू शकता हे पूर्ण आमचा पॅनल बोर्ड आहे। हे पाहू शकता हे बॅटरी चार्जर आहे मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटरी चार्जर असते। हे पाहू शकता हे आमचं पॅनल 3 फीडरचं पॅनल आहे मित्रांनो। हे पाहू शकता आणि हे मीटर आहेत मित्रांनो आणि खूप चांगल्या पद्धतीने फीडर आमचे सर्व एवढ्या पावसामध्ये सुद्धा चालत आहेत मित्रांनो। हे पाहू शकता हे पॅनल बोर्ड। हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आणि हे 33 kVचं पॅनल आहे, इनकमर आहे मित्रांनो। हे पाहू शकता आणि लाईन फॉल्ट झाल्यानंतर हा रिले पॅनल आहे। लाईन फॉल्ट झाल्यानंतर येथे इंडिकेशन लागते आणि रिले पडतो आणि हे पाहू शकता हे 33 kVचं पॅनल आहे। हे पाहू शकता हे 33 kV पॅनल आणि हे पहा फायर सेफ्टी फायरसाठी आम्ही ठेवलेलं आहे मित्रांनो सबस्टेशनमध्ये। आणि हे पाहू शकता हे आमचं सुंदर आणि एकदम निर्मळ असं सबस्टेशन। दोन दिवसापासून सतत पाऊस चालू झाल्यामुळे पूर्ण वातावरण असं मित्रांनो गार झालेलं आहे। हे पाहू शकता हे 33 kVचा ऑसिलेटर आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचं सबस्टेशन आणि हे बॅटरी रूम आहे। आणि सबस्टेशनमध्ये मेन बॅटरीचंच काम असते, कारण जे फीडर ट्रिप होतात इनकमर असो की आउटगोईंग असो, हे पूर्ण बॅटऱ्यावरती कंट्रोल करते। हे जे बॅटऱ्या असतात हे त्या फीडरला कंट्रोल करतात येथून। आणि मेन म्हणजे हे आमचे शॉर्टिंग रॉड, कारण पावसाळ्यामध्ये बरेच अपघात होतात न शॉर्टिंग रॉड वापरल्यामुळे। तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, लाईनवर काम करताना शॉर्टिंग रॉडचा वापर करूनच लाईनला स्पर्श करा, अन्यथा करू नका मित्रांनो। हे खूप गरजेचं आहे। आणि हे बॅटरीचे साहित्य आहे चेक करण्याचे, ग्रॅव्हिटी वगैरे। हे पाहू शकता आणि हे टूल बॉक्स आणि हे पाहू शकता 2 दिवस सतत पाऊस पडल्यामुळे पूर्ण झाडी अशी हिरवीगार झालेली आहे आणि अजूनही आभाळ आहे, पाणी पडण्याची दाट शक्यता आहे। आणि कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की ह्याच नदीला मोठा पूर आला होता। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका।